नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। गेल्या काही दिवसांपासून 9व्या हप्त्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत। अनेक शेतकरी सतत विचारणा करत आहेत की हप्ता नेमका कधी येणार, किती रक्कम मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, संभाव्य 10वा हप्ता, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता, लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आवश्यक अटी, ई-केवायसी, आधार लिंकिंग, फार्मर आयडी आणि संभाव्य वितरण तारखा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, गेल्या काही महिन्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे अनेक हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा झाले आहेत। त्यामुळे पुढील हप्त्याबाबत देखील शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। राज्यभरातील लाखो शेतकरी या आर्थिक मदतीची प्रतीक्षा करत आहेत। काही माध्यमांमध्ये आणि शेतकरी गटांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की रखडलेल्या हप्त्यांबाबत सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते। यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। जर शासनाकडून सकारात्मक निर्णय झाला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो। नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात। या योजनांमधून मिळणारी रक्कम शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे आणि शेतीच्या इतर गरजांसाठी उपयोगी पडते। मित्रांनो, अनेक शेतकरी विचारतात की पुढील हप्त्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील। सर्वप्रथम ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे त्यांना लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे। शासनाकडून थेट लाभ हस्तांतरण डीबीटी पद्धतीने पैसे जमा केले जात असल्यामुळे आधार बँक लिंकिंग आवश्यक मानले जाते। तिसरी बाब म्हणजे फार्मर आयडी। सध्या अनेक सरकारी योजनांमध्ये शेतकऱ्यांची माहिती डिजिटल पद्धतीने पडताळण्यासाठी फार्मर आयडीला महत्त्व दिले जात आहे। त्यामुळे ज्यांची फार्मर आयडी अद्याप तयार झालेली नाही त्यांनी ती लवकरात लवकर तयार करून घ्यावी। याशिवाय जमीन नोंदी, सातबारा माहिती, बँक खाते तपशील आणि मोबाईल क्रमांक अद्ययावत असणे देखील महत्त्वाचे आहे। चुकीची माहिती असल्यास लाभ मिळण्यात विलंब होऊ शकतो। मित्रांनो, सध्या अनेक जिल्ह्यांमधील शेतकरी या योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत। शासनाकडून अधिकृत लाभार्थी यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्येक शेतकरी आपले नाव तपासू शकतो। शेतकरी बांधवांनो, कोणतीही माहिती मिळाल्यानंतर ती अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित विभागाकडून पडताळून पाहणे अत्यंत आवश्यक आहे। सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक संदेशावर विश्वास ठेवू नका। जर शासनाकडून पुढील हप्त्याबाबत अधिकृत घोषणा झाली तर त्याचा सर्वाधिक फायदापात्र शेतकऱ्यांना होणार आहे। त्यामुळे आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण ठेवणे गरजेचे आहे। मित्रांनो, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असल्यामुळे प्रत्येक लाभार्थीने स्वतःची पात्रता वेळोवेळी तपासून घ्यावी। ई-केवायसी, आधार लिंकिंग, फार्मर आयडी आणि बँक खाते तपशील अद्ययावत ठेवल्यास भविष्यातील हप्ते मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही। अधिकृत अपडेट जाहीर होताच आपण त्याची माहिती सर्वप्रथम या चॅनलवर देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।